अक्कलकोट स्वामी प्रकट दिन अशी आहे श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनाची कथा। त्या निमित्तानं स्वामींच्या प्रकट दिनाविषयी पौराणिक माहिती जाणून घेऊया। अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन हा त्यांच्या भक्तांसाठी मोठी पर्वणी असते। महाराजांवर श्रद्धा असलेले लोक देशभर आणि जगभरातही आहेत। श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे 1856 मध्ये अक्कलकोट येथे अवतरले असे सांगतात। त्यांनी महाराष्ट्रात अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले होते। श्री स्वामी समर्थ अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार म्हणून ओळखले जातात। गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले। 1459 मध्ये माघवद्य 1380 रोजी श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गाणगापुरास निर्गुण पादुका स्थापन केल्या। यानंतर ते शैल यात्रेचे निमित्त साधून कर्दळीवनात अदृश्य झाले। याच वनात त्यांनी 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली। या काळात मुंग्यांनी त्यांच्यावर वारूळ रचले। एके दिवशी एक लाकूडतोड्या वनात आला। लाकडे तोडत असताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि वारुळावर पडली। यानंतर वारुळातून रक्ताची धार उडाली आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला। त्या वारुळातून एक तेजस्वी व्यक्ती बाहेर आली। हेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज। आपल्या हातून घडलेल्या घटनेमुळे लाकूडतोड्या घाबरला होता। मात्र स्वामींनी लाकूडतोड्याला अभय दिले आणि ते देशाटनासाठी निघाले। देश फिरून ते शेवटी मंगळवेढ्यातून अक्कलकोटमध्ये दाखल झाले असे सांगितले जाते। इसवी सन 1856 मध्ये चैत्र शुद्ध द्वितीयेला शके 1778 स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला व तिथल्या 22 वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले। येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले। सबसे बडा गुरु, गुरु से बडा गुरु का ध्यास और उससे भी बडे श्री स्वामी समर्थ महाराज। तसेच स्वामी महाराजांनी त्यांच्या भक्तांना अभयदान दिले। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, अशा शब्दांमध्ये स्वामी समर्थांची महती वर्णन केली जाते। स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामीसूत महाराजांनी सुरू केला। ज्यावेळी स्वामीसूत महाराज हा उत्सव अक्कलकोट मध्ये करत होते, तेव्हा भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला। स्वामीसूत हे काय करत आहे? तेव्हा स्वामींचे उत्तर होते, माझं बाळ मी सदैव प्रकटलेल्या दिवसाचा उत्सव करत आहे। नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामी भक्त होते। ते स्वामीसूतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते। ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते। स्वामींनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव। तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी लगेचच कुंडली बनवण्याचं काम सुरू केलं। काही दिवसातच कुंडली बनली आणि त्यातील स्वामी प्रकटण्याचा मजकूर वर प्रमाणे होता। ती कुंडली घेऊन ते स्वामींपाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता। तेव्हा स्वामींनी ती कुंडली भक्ताला सांगून माळ्यावर टाकायला सांगितली। कार्यक्रम संपल्यानंतर स्वामींनी पुन्हा कुंडली आणण्याची आज्ञा केली। तेव्हा त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वगैरे वाहून सर्वांनी त्या कुंडलीची पूजा केली। कुंडली पाहून स्वामींनी खूप खुश झाले। त्यांनी नानांचा उजवा हात हातात घेतला आणि त्याच्या हातावर विष्णुपद उमटले। स्वामींचे आत्मलिंग नानांच्या हयातीपर्यंत त्यांच्या हातावर होते। स्वामींनी आपल्या प्रकटण्याला एक प्रकारे मान्यताच दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले। आजही स्वामींची ती कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे। स्वामी समर्थ महाराज कार्दलीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी ते जगात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ओळख लपवून चंचल भारती दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते। श्री स्वामी समर्थ हे श्री दत्त महाराजांचा पूर्ण ब्रह्मस्वरूप तिसरा अवतार आहेत असे मानले जाते। भक्तांनी त्यांना ज्या दृष्टीने पाहिले त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिले आहे। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे स्वामींनी शेगावचे श्री गजानन महाराज आणि शिर्डीचे श्री साई महाराज यांना दीक्षा दिली असे सांगितले जाते। नंतर स्वामी पंढरपूर, मोहोळ असे भ्रमण करीत सोलापूरला आले। त्यानंतर मंगळवेढ्यामध्ये स्वामींनी काही काळ वास्तव्य केले व तिथल्या भक्तांना विविध स्तरावर मार्गदर्शन केले। भेटेल त्याला आपल्या लीलेने आगळ्या वेगळ्या पद्धतींनी दुःखमुक्त करून कार्यरत केले। श्री सद्गुरू रामानंद बिडकर महाराज यांना सुद्धा दीक्षा दिली। पुढे 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला।
तिथल्या त्यांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले। याच ठिकाणी त्यांनी अनेकांना मार्गदर्शन केले। स्वामींनी 1878 मध्ये अवतार संपविल्याचे दाखवले। श्री स्वामी समर्थ महाराज यांनी रविवार दि. 30 एप्रिल 1878 रोजी चैत्र वद्य त्रयोदशी शके 1800 बहुधान्य नाम संवत्सर अक्कलकोट येथे वटवृक्ष समाधी मठस्थानी माध्यान्हकाली आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली। नंतर श्री स्वामी समर्थ यांना श्री स्वामींचे परम शिष्य चोळप्पा यांच्या निवासस्थानाजवळ समाधीस्थ करण्यात आले। पण प्रत्यक्षात स्वामी आजही भक्तांच्या पाठीशी सतत राहून त्यांना मार्गदर्शन करत आहेत। श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।